नमस्कार. आज या ठिकाणी आम्ही ट्रेकिंगसाठी आलेलो आहोत आणि ट्रेकिंगचा हा किल्ला आहे तिकोना किल्ला. हा पुणे जिल्ह्यातील मावळ परिसरातील पवना धरणाच्या आसपासचा हा किल्ला आहे. अतिशय सुंदर किल्ला आहे. अतिशय ट्रेकिंगसाठी उपयोगी असणारा किल्ला आहे. ट्रेकिंग प्रेमी जे माणसं असतात त्यांना आवडणारा हा किल्ला आहे, कारण थोडीशी मध्यम श्रेणी असलेला हा किल्ला आहे. ट्रेक करत असताना जे अनुभव किंवा जो थ्रिल आपल्याला पाहिजे असतो तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. या किल्ल्याचं नाव तिकोना असं आहे, कारण या किल्ल्याचं जर वरून अवकाशीय जर आपण चित्रण पाहिलं तर याला 3 कोन दिसून येतात आणि त्यामुळं हा किल्ल्याचं तिकोना नावाचं ठेवण्यात आलेलं आहे. वर जी किल्ल्याची संरचना आहे ती टेहळणीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची आहे. हा किल्ला समुद्र सपाटीपासून 3,500 फूट इतक्या उंचीवर आज आहे. आज आम्ही सोलापूरचे पर्यटक ट्रेकिंग ग्रुप आमचा या ठिकाणी आज आम्ही दखल दिली. साधारणपणे जर आपण ट्रेकिंगचं नियोजन करत असतो त्यावेळेस आपण असे किल्ले जर निवडले तर एका दिवसामध्ये 1, 2, 3 श्रेणी आपल्याला श्रेणी ट्रेक करता येतात. अतिशय चांगला असा ट्रेकरचा उपयोग पडणारा असा हा किल्ला आहे. आम्हाला पाहून खूप आनंद झाला. वर असं फार काय अवशेष या ठिकाणी शिल्लक नाहीत. हा तसं तर गिरिदुर्ग आहे, म्हणजे पर्वत श्रेणीमध्ये असलेले जे गड किल्ले ते असतात त्या अशा या श्रेणीतला हा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी एक या परिसरावर देखरेख ठेवण्यासाठीचा म्हणून हा किल्ला त्या ठिकाणी निर्माण केला. तसे या ठिकाणी गुहा आहेत, काही लेण्या आहेत. हनुमानाची एक पूर्ण दगडामध्ये कोरलेली मूर्ती आहे. वर एकदम उंच गडावर पाण्याच्या टाक्या सुद्धा आहेत आणि आजही त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध असताना दिसून येते. आणि आजूबाजूचा जर परिसर पाहिला तर चारी बाजूने पाण्याचे तलाव आहेत. पवना डॅम या ठिकाणी दिसून येते आणि याच्या बाजूला मोरगिरी, तुंग अशा प्रकारचे किल्ले आहेत. आणि आपण एक आपला ग्रुप करून जर ट्रेकिंगचा आनंद घेतला तर निश्चित आपल्याला फायदा होतो, मनाला आनंद वाटतो, उल्हास होतो आणि आपली ऊर्जा ही डबल होते. म्हणून ट्रेकिंग जे ग्रुप असतात त्यांनी तिकोना किल्ला करायला हरकत नाही, एक्सप्लोर करायला हरकत नाही. धन्यवाद. जय भवानी, जय शिवराय, जय जिजाऊ. जय शिवराय.